निगवे दुमाला इथं कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना शाहू महाराज छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची स्फूर्ती घेऊन मी निवडणुकीला सामोरं जात असल्याचं सांगितलं. एकाधिकारशाही लोकशाहीला घातक आहे, हे थांबवण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. एकंदरीत पाहता की आपल्या स्वराज्याचं रक्षण करायचं होतं, त्यांना स्वराज्य स्थापन करायचं होतं त्यांचं. तर अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे अनेकांच्या पेक्षा वेगळे ठरले आणि त्यांचं कार्य हे सर्वांना स्फूर्तिदायक ठरलं. छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक M.B. किडगावकर यांनी भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आल्यापासून हुकुमशाही पद्धतीनं कामकाज सुरू असल्याचा आरोप केला. ज्येष्ठ नेते B.H. पाटील यांनी कोल्हापूरचा पुरोगामी आवाज देशात पाठवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून त्यासाठी शाहू महाराजांना मताधिक्य देऊया असं आवाहन केलं. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली असून अशा या बेंटेक्स खासदारांना आता घरात बसवण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं. दिलीपसिंह चव्हाण यांनी शिये आणि वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांना मोठं मताधिक्य देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी निगवे दुमाला गावच्या सरपंच रुपाली पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम कासार, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, काकासाहेब शिरोळकर, हंबीरराव वाळके, प्रकाश पाटील, प्रभाकर काशीद यांच्यासह शिये आणि वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.